वाढवण्यासाठी चीनचा अजब फंड, तब्बल 30 वर्षांनंतर कॉन्डमवर लावला टॅक्स। आता प्रेम करणंही पडणार महागात आणि कुटुंब नियोजनाच्या साहित्यावर सरकारची वक्रदृष्टी। चीनने घेतलेल्या या निर्णयाने तरुणाईमध्ये का पसरली अस्वस्थता आणि यामागे जिनपिंग सरकारचा नेमका डाव काय आहे, जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून। जगाला आपल्या विचित्र आणि धक्कादायक निर्णयांमुळे नेहमीच चकित करणाऱ्या चीनने पुन्हा एकदा असाच एक निर्णय घेतला आहे, ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत। चीन सरकारने आता कॉन्डम आणि इतर गर्भनिरोधक उत्पादनावर व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणजेच विक्री कर आकारण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे। गेल्या 30 वर्षांच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडत आहे। सुधारित कर कायद्यानुसार आता चीनमधील नागरिकांना कॉन्डम आणि तत्सम उत्पादने खरेदी करताना तब्बल 13% कर द्यावा लागणार आहे। विशेष म्हणजे 1993 पासून ही सर्व उत्पादने तिथे पूर्णपणे करमुक्त होती। त्या काळात चीनमध्ये वन चाइल्ड पॉलिसी म्हणजेच एकच मूल हे धोरण अतिशय कडकपणे राबवलं जात होतं। त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणात राहावी यासाठी गर्भनिरोधक उपायांना सरकारकडून मोठे प्रोत्साहन दिले जात होते। मात्र आता परिस्थिती पूर्णपणे उलट झाली आहे। चीन सध्या गंभीर लोकसंख्या संकटाचा सामना करत आहेत। सलग 3 वर्षांपासून चीनची लोकसंख्या कमी होत चालली आहे। त्यामुळेच आता जन्मदर वाढवण्यासाठी चीनने जुन्या धोरणांना तिलांजली देत हा नवीन कर लागू केला आहे। आकडेवारी पाहिली तर धक्कादायक वास्तव समोर येतं। एकच मूल धोरण संपल्यानंतर सुमारे एका दशकापूर्वी तिथे साधारण 1.25 कोटी बालकांचा जन्म झाला होता। मात्र 2024 मध्ये हा आकडा घसरून केवळ 95 लाखांवर आला आहे। तरुण मुले जन्माला घालत नाहीत, त्यामुळे भविष्यात देशाचा गाडा कोण हाकणार ही भीती चीनला सतावत आहे। म्हणूनच लोकांनी गर्भनिरोधकांचा वापर कमी करावा आणि जास्तीत जास्त मुले जन्माला घालावीत या हेतूने सरकारने कॉन्डम महाग करण्याचा हा उपद्व्याप केला असल्याचं बोललं जात आहे। एकीकडे सरकारने कॉन्डमवर कर लावला असला तरी दुसरीकडे मुलांना जन्म देणाऱ्या पालकांसाठी काही सवलतींचा वर्षावही केला आहे। बालसंगोपन, पाळणाघर, नर्सरी, वृद्धाश्रम, अपंग सेवा आणि विवाहाशी संबंधित सेवांना या करातून पूर्णपणे वगळण्यात आला आहे। म्हणजेच लग्नासाठी आणि मुलांच्या पालन पोषण सेवेसाठी कर नाही, पण मूल होऊ नये म्हणून खबरदारी घ्यायची असेल तर मात्र कर भरावा लागेल, असे हे दुहेरी धोरण आहे। या सवलती येत्या जानेवारीपासून लागू होणार आहेत। याशिवाय सरकारने प्रसूती रजा आणि पितृत्व रजेमध्ये वाढ केली असून अनावश्यक गर्भपात टाळण्यासाठी कडक मार्गदर्शक तत्वेही जारी केले आहेत। मात्र विश्लेषकांच्या मते सरकारच्या या निर्णयाचा फारसा फायदा होणार नाही। याचे मुख्य कारण म्हणजे चीनमध्ये मुलांना वाढवणे हे अत्यंत खर्चिक काम झालं आहे। एका अहवालानुसार तिथे एका मुलाचे 18 वर्षांपर्यंत पालन पोषण करण्यासाठी भारतीय चलनानुसार लाखो रुपयांचा खर्च येतो। मंदावलेली आर्थिक वाढ आणि बदललेली जीवनशैली यामुळे तरुण मुलं जन्माला घालण्यास तयार नाहीत। केवळ कंडोम महाग करून त्यांची मानसिकता बदलेल असं तज्ज्ञांना वाटत नाही। उलट या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। जागतिक स्तरावर HIV रुग्णांची संख्या कमी होत असताना चीनमध्ये मात्र ती वाढत आहे। गेल्या 2 दशकात तिथे HIV रुग्णांचे प्रमाण अनेक पटींनी वाढले आहे। अशा परिस्थितीत जर कॉन्डम महाग झाले तर लोक असुरक्षित संबंध ठेवतील आणि त्यातून लैंगिक आजार तसेच अनियोजित गर्भधारणेचे प्रमाण वाढेल, अशी भीती आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। मित्रांनो, चीनच्या या कॉन्डम टॅक्स धोरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? महागाई वाढवून लोकसंख्या वाढवणे शक्य आहे का, की हा निर्णय चीनलाच महागात पडणार? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि ही आंतरराष्ट्रीय बातमी तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका।